नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आर.टी. बालपांडे, उपकृषी अधिकारी बारसिंगी कार्यालय. बघा, आज आपण महेंद्र भाऊ घ्यार या प्रगतशील शेतकऱ्याकडे आपण आलेलो आहोत. या शेतकऱ्यांनी या नवीन प्रयोग म्हणून वांगी या पिकाचा लागवड केलेली आहे. त्यांनी वांगीमध्ये वैशिष्ट्य असं आहे की आपण बघितलं असेल की मार्केटमध्ये फार मोठ्या प्रमाणावर वांगीवर फार मोठ्या प्रमाणावर फवारणी मारतात. त्यामुळे फार असं सर्वात जहरीलं पीक जे असेल तर ते वांगी असते. त्यामुळे महेंद्र भाऊ घ्यार यांनी एक काहीतरी वेगळं करण्याच्या उद्दिष्टाने आपल्या नैसर्गिक पद्धतीने कशा पद्धतीने आपण वांगी करू शकतो या पूर्ण नैसर्गिक पद्धतीने वांगी इथे लावलेली आहे. याच्यावर कोणत्याही प्रकारचा कीटकनाशकाचा फवारणी न करता नैसर्गिक पद्धतीने जे आपण जैविक कीटकनाशक तयार करतो त्याचा वापर करून उत्कृष्ट अशी वांगी आपण इथे तयार केलेली आहे. आपण त्यांचं मनोगत घेणार आहोत. आपण त्यांच्यापासून जाणून घेणार आहोत की त्यांनी कशा पद्धतीच्या प्रॅक्टिसेस केलेल्या आहे त्यांच्या शेतामध्ये. तर महेंद्र भाऊ घ्यार हे आपल्याला डिटेल अशी माहिती दे. नमस्कार, मी महेंद्र घ्यार. आपण आतापर्यंत जी वांगी घेत होतो ते पूर्ण कीटकनाशक किंवा वांगी येत नाही हे आपल्याला समज आहे. त्याच्यामुळं आपली ट्रायकोडर्माची लॅब आहे आणि ट्रायकोडर्मा आणि दशपर्णी अर्क याच्या व्यतिरिक्त आपण ह्या वांगीमध्ये काहीच वापरलं नाही. पण या ट्रायकोडर्माचा असा फायदा झाला आहे की आपण दर हप्त्याला वरून आणि बुडात ट्रायकोडर्माची ड्रिंचिंग करतो आणि दशपर्णी अर्क याच्या व्यतिरिक्त कोणतंच कीटकनाशक नाही, बुरशीनाशक नाही किंवा कोणतंच प्लॅन ग्रोथवालं असं कोणतंच न वापरता आपण आज वांगी तयार केली आहे. आणि पूर्ण प्लॉटमध्ये आता कालच तोडणी झाल्यामुळे इथं तुम्हाला वांगी नाही तर कोणतंही फूल इथं बाद होत नाही, वातावरणाचा परिणाम नाही होत आणि कोणतंच बुरशीजन्य बिमारी नाही आहे. आणि वांगी हे जे झाड आहे पाहिल्यानंतर याला रासायनिक खतसुद्धा कोणतंच नाही आहे. पाहून घ्या आता हे एकाच ठिकाणी वांग्याचे झाडं की याला. आणि मेन गोष्ट अशी झाली आहे की तुम्ही ही वांगी खाल्ल्यावर याची चव म्हणाल तर चवमध्ये बदल झाला. आणि आपल्याला जर कधी शेतीत कुठं वाचायचं असेल आणि आपला खर्च वाचवायचा असेल तर ह्या पद्धतीनं जर कधी आपण शेती केली तर आपण खूप चांगल्या पद्धतीनं आपला खर्चाची बचत करू शकतो आणि आपल्या आरोग्याची बचत करू शकतो. धन्यवाद.